नमस्कार मित्रांनो. तर आज आपण MMRDA या एक्झामसाठी आपला जो ॲक्ट आहे MRTP ॲक्ट, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 1966. तर या कायद्यावरती काही प्रश्न पडणार आहेत, कारण सिलेबसमध्ये स्पष्टपणे मेन्शन आहे. यावरती एक 4 ते 5 प्रश्न यायला पाहिजेत. तर मग या कायद्यामधील कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या करायला नाही पाहिजे, तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता हा व्हिडिओ किती लेंदी होईल हे मी सांगू शकत नाही, परंतु जेवढा पण होईल ते एकाच व्हिडिओमध्ये ॲक्टचं पूर्णपणे आपण सर्व गोष्टी बघणार आहोत. तुम्ही फक्त आता व्यवस्थित ऐकून घ्या. चला तर आता वेळ न घालवता सुरू करू. सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागानं हा ॲक्ट आणला आहे, तर तो कोण आहे? विधी व न्याय विभाग. विधी व न्याय विभाग. आता यामध्ये कसं आहे, इंग्लिश मिडियमचे जे मुलं असतील, जे इंग्लिशचा ॲक्ट बघतायत, तर त्यांनी, मी इंग्लिशमध्ये पण पॅरलली ट्रान्सफर करतो लँग्वेजमध्ये, मला काय बॅरियर नाही आहे, परंतु मराठीमध्ये जरा सोपं पडेल तुम्हाला पण, म्हणून मी मराठीत मुद्दामून घेतलेलं आहे. तर लॉ अँड जस्टिस डिपार्टमेंट हे महाराष्ट्र शासनाचं आहे, यांच्यामार्फत हा MRTP ॲक्ट आलेला आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. कोणाच्या मार्फत म्हणलं तर यांच्यामार्फत, हे लक्षात ठेवा. नंतर बघू, 1966चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक कितवा आहे? हा 1966मधील, त्या वर्षामधील 37वा आहे, 37 नंबरचा आहे. किती? 1966. 1966 म्हणजे कधी? 1965चं ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यानंतरचं हे 66 आहे. एकच वर्षामध्ये आपण केलेला आहे. तर काय नाव आहे? महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट. नगररचना म्हणजे काय? टाउन प्लॅनिंग ॲक्ट. आता कधी सुधारणा झाली? 2026पर्यंतचा हा सुधारित दिनांक आहे. आता यामध्ये किती प्रकरण आहेत? प्रकरण म्हणजे चॅप्टर. तर प्रकरण आहेत 9. आणि अनुसूच्या किती आहेत? अनुसूची फक्त 2 आहेत. आणि कलमे किती आहेत? कलमे 165. असे टोटल आपल्याला बघायचं आहे. हे पाठच पाहिजे तुम्हाला एवढ्या गोष्टी. शेवटचा कलम कोणता आहे? 9. यामध्ये काही A, B वगैरे असतात 2, 3, तर ते मी सांगतो, पण प्रकरण शेवटचं हे 9 नंबरचं आहे. मग जर मधामध्ये जर समजा 2मध्ये जर 2A असेल, तर मग असे एखादा ॲड होईल, ते आपण आता फ्लोमध्ये बघू आता किती काय. एवढं लक्षात ठेवा. लास्टचं कलम 165 आहे, लास्टचं प्रकरण 9 आहे, 9 नंबरचं, आणि अनुसूचित 2च आहेत, पहिली आणि दुसरी. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर आता बघू. यामध्ये खूप डिटेलमध्ये जायचं नाही. कलमांच्या फक्त आणि फक्त हेडलाईन करायच्या आहेत तुम्हाला, बाकी काहीच नाही, फक्त हेडलाईन. ह्या ॲक्टची पूर्ण PDFची प्रिंट मारायची गरज नाही. फक्त आणि फक्त इंडेक्स जो दिला आहे, तर त्याचीच फक्त एक प्रिंट मारा. एक 7 ते 8 पेज आहेत बहुतेक, तेवढीच मारा आणि 2-3 वेळेस ते बघा. आणि कोणते कोणते कलम करायचे वगैरे हेडलाईन मी सांगतो, या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांगतो. प्रिंट जर सोबत ठेवली तर बरं होईल, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणीच हायलाईट करता येईल, की मी जेव्हा सांगाल की हा कलम महत्त्वाचा आहे, तर ते हायलाईट करता येईल. नाहीतर तुम्ही एका पेजवरती लिहून घेऊ शकता कलमचे नाव, की हा कलम आहे, नंतर प्रिंट काढून मग त्याला हायलाईट करा. तुम्हाला जे पॉसिबल होतं तर त्या प्रकारे करा. चला आता सुरू करू. ॲक्ट नंबर किती आहे 1966चा? 37. हे आहेत बघा, हे 30, 10 10 10 30, आणि हे 7, 37. आणि मॉडिफाईड कधीपर्यंत झालेला आहे? 6 जून 2006पर्यंत. आज 2026 आहे बघा. 10 वर्षापासून त्यात काहीही चेंजेस केलेले नाहीत, जैसे थे आहे. आता मी इंडेक्स थ्रू जात नाही. मी काय करतो, इंडेक्स थ्रू फक्त प्रकरण घेतो आणि त्यानंतर जे कलम आहेत ते 1 बाय 1 डायरेक्ट ॲक्टनुसार घेतो. तर प्रकरण बघून घेऊ अगोदर. तर प्रकरण 1, ज्याला प्रारंभिक म्हणतो, त्यामध्ये नाव आणि व्याख्या आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. प्रकरण 2मध्ये काय आहे? तर प्रदेश नियत करणे आणि त्यांच्या सीमांमध्ये बदल करणे, म्हणजे प्रादेशिक योजनांच्या संबंधी. हे प्रारंभ आहे, लक्षात ठेवा. प्रारंभिक आणि प्रादेशिक योजनांशी संबंधित आहे प्रकरण 2. त्याच्यामध्ये प्रदेश,
प्रदेश नियोजन मंडळे गठीत करणे वगैरे वगैरे. म्हणजे एक प्रकारे प्रकरण 2 मध्ये काय आहे, ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे, सदस्य वगैरे त्यांचे राजीनामे वगैरे. नेक्स्ट बघू प्रादेशिक योजना. त्या प्रकरण 2 मध्येच आहे प्रादेशिक योजना. त्यामध्ये पण काय ॲडमिनिस्ट्रेशन मजदूर वगैरे या गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहोत, त्याची काही काळजी करू नका. प्रकरण 2च सुरू आहे. आता हे आहे प्रकरण 3. प्रकरण 3 मध्ये काय आहे, विकास योजना डेव्हलपमेंट ज्या काय असतील स्कीम्स तर त्या यामध्ये आहेत. मग त्या कशा प्रकारे सादर करणे, मंजुरी मिळवणे सर्व काही प्रकरण 3 मध्ये दिलेलं आहे. हे माहीत पाहिजे तुम्हाला, तोंडी माहीत पाहिजे प्रकरण 3 मध्ये काय आहे, प्रकरण 2 मध्ये काय आहे. हे सर्व प्रकरण 3 मध्येच आहे. विकास योजना म्हटलं की प्रकरण 3 लक्षात ठेवा. डेव्हलपमेंट स्कीम सर्व कशात आहेत, प्रकरण 3, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, चॅप्टर 3. चॅप्टर 3 मध्ये सर्व डेव्हलपमेंट स्कीम्स आहेत. आता बघू चॅप्टर 3 मध्येच ए नावाचं प्रकरण आहे. चॅप्टर 3A प्रकरण 3 अ ज्याला म्हणतो, त्यामध्ये काय आहे, क्षेत्र विकास प्राधिकरण. म्हणजे एक प्रकारचं काय आहे, ऑथॉरिटी आहे. म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, क्षेत्र विकास म्हणजे काय, एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. तर मग एक प्रकारची संस्थात्मक रचना या आतमध्ये आहे. तर ऑथॉरिटी कुठे आहे, तुम्हाला डायरेक्ट पडू शकतो प्रश्न, एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कोणत्या प्रकरणामध्ये आहे. तर प्रकरण 3A ज्याला म्हणतो, 3A इंग्लिशमध्ये, तर त्यामध्ये आहे. मग हे डिटेलमध्ये आपण नंतर बघू. नंतर प्रकरण 4 बघा. त्यामध्ये विकास योजनांमध्ये समाविष्ट केलेले जमिनींचा विकास व वापर करण्यावर नियंत्रण. म्हणजे एखादी जमीन जर असेल, त्यामध्ये जर समजा विकास म्हणजे काही डेव्हलपमेंट करायचे असेल, तर त्यावरती दुसऱ्याने कोणी वापर करू नये वगैरे वगैरे त्याविषयीच्या सर्व तरतुदी आहेत. मग त्यामध्ये अनधिकृतरित्या कोणी डेव्हलपमेंट करतं आहे का ते पण बघणं गरजेचं आहे. म्हणजे हे घर आहे, घराच्या बाहेर हा रस्ता आहे, कोणी इथं डेव्हलपमेंट करतं आहे का, थोडंफार पायऱ्या वगैरे किंवा काही झाडं वगैरे लावतं आहे का, अशा प्रकारे. तर हे सर्व काही प्रकरण 4 मध्ये येतं. आता बघू प्रकरण 5. प्रकरण 5 मध्ये काय आहे, नगर रचना परियोजना, ज्याला टाउन प्लॅनिंग ज्याला म्हणतो आपण, ते यामध्ये येतं. प्रकरण 5 त्यामध्ये काय येतं, टाउन प्लॅनिंग. लक्षात ठेवा 5चं प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग, नगर रचना तयार करणे. प्रत्येक प्रकरणामध्ये काय काय आहे ते पाठ करून ठेवा बरं. प्रकरण 3 मध्ये काय सांगितलं होतं मी, डेव्हलपमेंट प्लॅन, विकास योजना. विकास योजना म्हटलं की प्रकरण 3 आहे. आणि प्रकरण 3A जे की एक्स्ट्रा आहे, प्रकरण 3A प्रकरण नवीन, त्यामध्ये काय, एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, क्षेत्र विकास प्राधिकरण. जे प्राधिकरण जर म्हटलं तर प्रकरण 3A. लक्षात ठेवा 3A कधी पण हे अमेंडमेंटने आलेलं असतं. ज्यावेळेस 3A असेल ना असं, तर हे नंतर दुरुस्ती करून ॲड केलेलं असतं. ओरिजिनल ज्यावेळेस कायदा आला त्यावेळेस ही गोष्ट नसती. म्हणजे प्राधिकरण हे कधी नंतर ॲड केलेलं आहे. प्रकरण 4 मध्ये आपण आत्ताच बघितलेलं आहे. तर काय आहे, ज्या जमिनी वगैरे आहेत त्या विकास क्षेत्रासाठीच्या जमिनी आहेत, त्याच्यावरती कोणी अतिक्रमण करू नये या संबंधीच्या गोष्टी प्रकरण 4 मध्ये आहेत. आणि प्रकरण 5 मध्ये काय आहे, टाउन प्लॅनिंग, नगर रचना परियोजना, ज्याला काय म्हणतो आपण, टाउन प्लॅनिंग स्कीम्स. हे झालं प्रकरण 5. त्यानंतर बघणार आहोत आपण प्रकरण 5 मध्येच लवाद व अपील न्यायाधिकरण पण आहे. मी हायलाईट केलेली PDF परत मी आपल्या चॅनलवरती अपलोड करून देईल, काळजी करू नका. ते लवाद म्हणजे काय, ट्रिब्युनल असतं. तर ट्रिब्युनल किंवा मग अपील न्यायाधिकरण म्हणजे एका ट्रिब्युनलसमोर गेलात तुम्ही आणि त्या ठिकाणी तुमचं जे काही असेल ते वाद सॉल्व्ह झाला नाही, तर तुम्हाला त्याचं अपील करणे, तुमच्या मताप्रमाणे जर निर्णय झालेला नसेल तर तुम्ही त्याचं अपील करण्यासाठी वरच्या न्यायालयात जाता किंवा त्याला न्यायाधिकरण म्हटलं जातं. वरती गेल्याच्यानंतर त्याला अपील न्यायाधिकरण म्हणतात. तर ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. चला आता किती हे पण सर्व परियोजनांची अंमलबजावणी, परियोजनेत बदल करणे, हे सर्व 5 मध्ये येत आहे. लवाद न्यायाधिकरण म्हटलं की प्रकरण 5 सर्व ह्या सर्व गोष्टी माहीत पाहिजेत तुम्हाला. नंतर आता बघू प्रकरण
सॉरी, प्रकरण 6 पाठीमागं सुरू झालं वाटतं. एक मिनिट, आपण वरती बघूया एकदा. आता हे प्रकरण 5 आहे. हे प्रकरण 6 सुरू झालं आहे. सॉरी, हे पेज नंबर आहे बहुतेक. तर प्रकरण 5च सुरू आहे अजून. हे प्रकरण 6. तर या प्रकरण 6 मध्ये नवीन नगरे हे खूप महत्त्वाचं आहे. न्यू टाउन्स ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. तर न्यू टाउन्स हे प्रकरण 6 मध्ये येत आहे. हे पण लक्षात ठेवा. न्यू टाउन्स कोणत्या प्रकरणात आहे असं म्हटलं की प्रकरण 6 असं स्पष्टपणे लिहून यायचं, टिक करून यायचं. नंतर प्रकरण 6 आहे. आता आपण बघितलं प्रकरण 3 मध्ये एक आहे 3A, त्याच्यामध्ये ऑथॉरिटी स्थापन केली होती 3A मध्ये, नंतर अपडेट केलेलं आहे. आता प्रकरण 6 मध्ये पण एक ॲड केले 6A. तर त्यामध्ये काय केलेलं आहे, विकास आकार बसविणे आणि त्याची आकारणी वसूल करणे, म्हणजे रिकव्हरी ऑफ डेव्हलपमेंट चार्ज या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती काही आकार बसवणे म्हणजे टॅक्स वगैरे बसवणे, लेवी वगैरे टॅक्स वगैरे बसवतात, चार्जेस वगैरे. तर या गोष्टी प्रकरण 6 मध्ये आहेत. ते आपण डिटेलमध्ये बघू. डिटेल म्हणजे प्रत्येक कलमाचं बघू एक एक. आता प्रकरण 7 मध्ये काय आहे, तर भूमी संपादन, ज्याला लँड ॲक्वायझेशन ज्याला म्हणतो, लँड ॲक्वेशन. तर हे भूमी संपादन हे प्रकरण 7 मध्ये आहे. हे लक्षात ठेवा. चं 7 असं लक्षात ठेवा. संपादनचं 7. इंग्लिशमध्ये असेल तर ॲक्वायझेशन. चला, प्रकरण 7 झालेलं आहे टोटल. आता झालं प्रकरण 8. प्रकरण 8 मध्ये काय आहे, वित्त, लेखा आणि लेखा परीक्षण. ज्या काही गोष्टी होतात त्याचा अर्थसंकल्प असतो, त्याचा निधी असतो, काही फंड येतो, त्याच्यामध्ये जे कर्मचारी असतात त्यांचा निवृत्ती वेतन असतं. ह्या सर्व गोष्टी पैशा पाण्याच्या 8 मध्ये आहेत. 8 मध्ये सर्व काही पैशाचा गोष्टी आहेत, एवढं लक्षात ठेवा. आमदनी 98, खर्चा रुपया. तर 98 वरून लक्षात ठेवा 8. आमदनी 98, खर्चा रुपया. 8 नंबर लक्षात ठेवा. वित्त, लेखा, लेखापरीक्षण, फायनान्स, अकाउंट अँड ऑडिट या गोष्ट सर्व प्रकरण 8, ज्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये आपण चॅप्टर 8 यामध्ये आहेत. आता प्रकरण 9 मध्ये काय आहे, प्रकरण 9 यामध्ये पूरक आणि संकीर्ण तरतुदी. संकीर्ण म्हणजे काय असतं, शेवटी कशात नसल्यास नंतर शेवटी संकीर्ण म्हणतात. काही त्याला जोडलेल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी, ज्याला सप्लिमेंट आणि मिसेलिनियस प्रोव्हिजन्स म्हणतो आपण प्रकरण 9 मध्ये. आता प्रकरण 9 झालेले आहे टोटल. 9च आहेत टोटल. 9 शेवटचा 9 आहे, पण टोटल किती झालेत, 6A आणि 3A पण त्यामध्ये ॲड आहे. म्हणजे प्रकरण किती झाले, 9 प्लस हे 10 आणि 11. टोटल प्रकरण झाले किती, प्रकरण टोटल जर प्रकरण किती आहेत असं विचारलं ना तर तुम्हाला त्या ठिकाणी 11 म्हणायचं आहे, 9 नाही. कारण 10 आणि 11 कोण आहेत, 3A आणि 6A हे दोन आहेत. आणि लास्टचं प्रकरण कोणतं विचारलं तर प्रकरण 9 आहे. आता तुमच्या लक्षात आला असेल. अशा प्रकारेच प्रश्न पडतात आणि कलमावरती प्रश्न पडेलच, मी सांगतो. आता प्रकरण 9 झालं, नंतर बघू आपण. आता हे समाप्त वगैरे अनुक्रमणिका ते त्यामध्येच येतं. त्यानंतर पहिली अनुसूची आणि 2 अनुसूची आहेत, शेड्यूल ज्याला म्हणतो. 2 अनुसूची आहेत, पहिली आणि दुसरी. त्यात काय आहे ते पण मी सांगणार आहे, फर्स्ट शेड्यूल आणि सेकंड शेड्यूल. आता बघू 1 बाय 1 कलम. आता प्रकरण 1 मधील पहिल्याच कलमावरती प्रश्न पडू शकतो. काय नाव आहे कलम 1 मध्ये, काय दिलेलं आहे कलम 1 मध्ये, संक्षिप्त नाव व व्याप्ती व प्रारंभ या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये काय आहे, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 असं हे पूर्ण नाव आहे. दुसरं गोष्ट काय, तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू असेल. आणि तिसरी गोष्ट काय, तो राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नेमून देईल अशा दिनांकास. म्हणजे एक प्रकारे तरतुदी आहेत, यामध्ये डिटेल जाऊ
नका. फक्त एवढ्या मी हायलाईट केल्या तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर यामध्ये काय आहे, संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ. तर प्रादेशिक ही गोष्ट लक्षात ठेवा, नाव आहे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे. मग बाकीच्या गोष्टी काही आवश्यक नाहीत. नंतर आहे कलम 2. यामध्ये दिलेले आहे व्याख्या, हे लक्षात ठेवा. मग व्याख्यामध्ये कोणत्या कोणत्या व्याख्या आहेत, तर सर्व यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. तर तुम्हाला या कलमामध्ये, दुसऱ्या कलमामध्ये कशा कशाच्या व्याख्या दिलेल्या आहेत असं जर खालीलपैकी एखादा गोष्ट दिली तर तुम्हाला ती सांगता आली पाहिजे. तर मी सांगतो आता कोणत्या कोणत्या गोष्टीचे. आता कृषी संदर्भात व्याख्या दिलेली आहे, तर तुम्हाला ते कृषी लक्षात ठेवा. मग कृषीमध्ये काय येतं, कुक्कुटपालन, फलोत्पादन, गवत, झाडे लागवड करणे, गुरे घोडे वगैरे जे कृषीमध्ये येतं ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्याची काही एवढी विशेष तुम्हाला समजावून सांगण्याची गरज नाही. परंतु एखाद्या इमारतीचा जोड भाग असलेली बाग म्हणून केलेल्या जमिनीचा उपयोगाचा त्यात समावेश होत नाही. म्हणजे एखादी इमारत आहे आणि त्या ठिकाणी बाग वगैरे केलेली आहे तर त्याला कृषीमध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवा. ही गोष्ट लक्षात ठेवा. इमारतीचा जोड भाग म्हणून बाग असलेली येणार नाही. आणि कृषीविषयक या शब्द प्रयोगाचा अर्थ त्यानुसार लावण्यात येईल, हे त्यामध्ये येणार नाही. तुम्ही जर तुमचं गार्डन वगैरे असेल तर ते कृषीमध्ये येणार नाही. आता सेकंड आहे सुखसोय. सुखसोयीमध्ये काय येते बघा, रस्ते, मोकळ्या जागा. आता ह्या तुम्हाला सांगायची गरज नाही, सोप्या सोप्या गोष्टी आहेत. क्रीडांगण आहेत, क्रीडा संकुल आहेत, कवायती मैदान वगैरे आहेत, बागा आहेत. हे सुख सोय म्हणजे काय, सुख म्हणजे एक सुख मिळवण्यासाठी. आता मोकळ्या रस्ता वगैरे, छान वगैरे वातावरण वगैरे असेल तर ते सुखदायक गोष्टी आहेत. मग ज्या सुखदायक गोष्टी आहेत, सुख देणाऱ्या, आनंद देणाऱ्या, खुशी देणाऱ्या, तर त्या सर्व सुखसोय या संज्ञेमध्ये येतात. त्यामुळे त्याचं पण एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. पण डेफिनेशनमध्ये सुखसोयीची आहे का, तर हो. सुखसोय जर म्हटलं की तुम्ही समजून घ्यायचं त्यामध्ये गार्डन आहे, त्यामध्ये रस्ते आहेत, ह्या सर्व गोष्टी यामध्ये येतात. दुसरा आहे समुचित प्राधिकरण. या संज्ञेचा अर्थ ज्याच्या वतीने कोणत्याही योजनेत किंवा परियोजनेत एखाद्या सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन नामनिर्दिष्टित करण्यात आलेली असेल. आता याचा अर्थ काय, की एखादी जमीन घेतलेली आहे आणि ती एखाद्या प्राधिकरणाला सार्वजनिक कामासाठी म्हणजे डेव्हलपमेंटसाठी दिलेली आहे. तर ते डेव्हलपमेंट देण्यासाठी एखादं प्राधिकरण स्थापन केलेलं असेल तर त्याला समुचित प्राधिकरण म्हणतात. तुम्ही फक्त हे नाव लक्षात ठेवा, समुचित प्राधिकरण. हे पण एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, पण व्याख्यांमध्ये कोणत्या कोणत्या व्याख्या विचारल्यात त्यावेळेस कदाचित विचारू शकतात. आता लवाद. आता आपण बघणार आहोत लवाद. आता सर्वच व्याख्या तुम्हाला विचारणार नाहीत, खूप एखादी विचारली जाईल जास्तीत जास्त. तुम्हाला वरच्या 2 सांगितलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आता बघू लवाद. लवाद म्हणजे ट्रिब्युनल. ट्रिब्युनलची व्याख्या आहे तर कलम 72 अन्वये म्हणजे 72 नुसार कोणत्याही परियोजनेच्या किंवा परियोजनाच्या प्रयोजनांसाठी लवाद म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती. तर कलम 72 मध्ये, कोणत्या कलम 72 मध्ये, कलम 72 मध्ये जी व्यक्ती केलेली आहे, नियुक्त केलेली व्यक्ती, एवढं लक्षात ठेवा. हे बांधकाम कार्य लक्षात ठेवायची गरज नाही. प्रशमित संरचना ह्याची गरज नाही. न्यायालय हे सर्वात महत्त्वाचं आहे. न्यायालय कोणतं आहे, या कायद्याअंतर्गत न्यायालय जर म्हटलं, न्यायालयात जायचं असेल, पुढे शब्द येतात की बाबा न्यायालयामध्ये तुम्ही जाऊन अपील करू शकतात. तर मग कोणत्या न्यायालयात, तर या न्यायालयामध्ये काय काय येते आता ते बघू आपण. तर या संज्ञेचा अर्थ म्हणजे न्यायालयाचा. ब्रह्ममुंबईत म्हणजे मुंबईमध्ये, बरं, मुंबईमध्ये मुंबई शहर दिवाणी न्यायालय आणि इतरत्र. म्हणजे आता हे मुंबईमध्ये जर म्हटलं म्हणजे BMC ज्याला म्हणतो, ब्रह्ममुंबई म्हणतो आपण, तर त्यामध्ये मुंबई शहर दिवाणी न्यायालय आणि इतरत्र म्हणजे कोणतं, की महाराष्ट्रामध्ये मुंबई सोडून इतरत्र बाकीच्या राज्यात म्हणजे जालना, बीड, औरंगाबाद किंवा तिकडे भंडारा, गोंदिया वगैरे वगैरे हे सर्व बाकीचे डिस्ट्रिक्ट. तर तिथे मूळ अधिकारिता असलेले, त्यांचा जो मेन आहे, मुख्य आहे, तो मुख्य दिवाणी न्यायालय असा आहे. जर न्यायालय म्हटलं की 2 न्यायालय. एक तर मुंबईचं जर म्हटलं
तर मुंबई शहर दिवाणी न्यायालय यांच्याकडेच तुम्हाला जावं लागेल. आणि जर मुंबई सोडून इतरत्र असेल, मग ठाणे जरी असेल तरी मग त्यांनी कुठे यायचं, तर त्या ठिकाणचं मूळ अधिकारिता म्हणजे ज्यांच्याकडे मेन बेस आहे असे मुख्य दिवाणी न्यायालय, मेन दिवाणी न्यायालय असा आहे. आणि या संज्ञेत वरिष्ठ स्तर न्यायाधीशाच्या इतर कोणत्याही दिवाणी न्यायालयाचा आणि या अधिनियमाखालील न्यायालयाची कामे त्याच्या अधिकारितेच्या आर्थिक आणि स्थानिक मर्यादांमध्ये पार पाडण्यासाठी राज्य शासनाने अधिकार प्रदान केलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. म्हणजे यामध्ये तर आहेच या दोन ठिकाणी, परंतु अजून कोणते जर वरिष्ठ न्यायालय असेल, वरिष्ठ स्तर न्यायालय, त्याला राज्य शासनाने अधिकार प्रदान केलेला असेल, राज्य शासनाने अधिकार प्रदान केलेल्या न्यायिक अधिकाऱ्याचा समावेश होईल, हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे पदनिर्देशित अधिकारी. हे खूप स्टार करा, यावरती प्रश्न पडू शकतो. याचा अर्थ काय आहे पदनिर्देशित अधिकारीचा, तर कलम 53 लक्षात ठेवा, च्या पोट कलम 8 अन्वये पदनिर्देशित केलेला एखादा अधिकारी असा असेल. इम्पॉर्टंट आहे. IMP पदनिर्देशित अधिकारी. हे अगोदर पूर्ण बघून घ्या, त्यानंतर मी PPT अगोदर ही PDF अगोदर बघू नका, तुम्हाला टेन्शन येईल, कळणार नाही. तुम्ही अगोदर पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, नंतर मग PDF तुमची रिव्हिजन मारायच्या टायमिंगला तुम्ही PDF मला मागून घ्या. मी तुम्हाला पर्सनली पाठवून देईल. मला तुम्ही या टेलिग्राम ID वरती मेसेज करा. या टेलिग्राम ID वरती मेसेज करा. विजय सिंग @ विजय सिंग 1919. आता विकासचे डेफिनेशन काय, डेव्हलपमेंट जर म्हटलं तर काय, तर यामध्ये काय जमिनीत किंवा जमिनीवर किंवा जमिनीखाली पण बांधकाम, अभियांत्रिकी वगैरे वगैरे गोष्टी, तर या सर्व विकासामध्ये येतात. त्यामुळे विकास करणे सोपं आहे, यावरती काय प्रश्न पडणार नाही. आता विकास प्राधिकरणावरती पडू शकतो. कलम 113 द्वारे घटित किंवा घोषित करण्यात आलेले, कलम 113 द्वारे अन्वये ज्याला म्हणतो, घटित किंवा घोषित केलेले, त्याला काय म्हणतो आपण, विकास प्राधिकरण. हे पण लक्षात ठेवा. कलम 113. नेक्स्ट बघू. विकास योजना, यावरती काय विचारणार नाहीत. विकास हक्क त्यावरती पण नाही पडणार नाही शक्यतो. नगर रचना संचालक यावरती पडू शकतो. नगर रचना संचालक या संज्ञेचा अर्थ नगर रचना संचालक म्हणून राज्य शासनाने नियुक्त केलेला अधिकारी. कुणी केला आहे, राज्य शासनाने, हे लक्षात ठेवा. नगर संचालक, नगर रचना संचालक म्हणून. अभियांत्रिकी कामे, विद्यमान जमीन वापर नकाशा त्यावरती नाही. अंतिम भूखंड संज्ञेचा ते पण विचारणार शक्यतो नाही. तळ जमीन निर्देशांक या संज्ञेचा अर्थ काय आहे, तर भूखंडाच्या एकूण क्षेत्राशी, यावरती पडू शकतो. एकूण क्षेत्राशी संयुक्त स्थूल तळ जमिनीचे भागाकार फलित किंवा गुणोत्तर, हे खाली दिलेलं आहे. म्हणजे तळ जमीन निर्देशांक हे पाठ करा, हा फॉर्म्युला पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो. यावरती हे सिव्हिलमध्ये तुम्हाला येऊन जाईल. पारंपरिक हेरिटेज ज्याला म्हणतो, त्यावरती पण काही प्रश्न पडणार नाही. हेरिटेजची डेफिनेशन कोणी विचारणार नाही. पारंपरिक आवार ते पण नाही. एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्प यावरती पण पडणार नाही. कलम 18 किंवा येत असतील कलम 44 अन्वये घोषित केलेले एकात्मिक. बरं ठीक आहे, यावरती कलम दिलेला असल्यामुळं यावरती बघून जा कोणता असा प्रकल्प आहे. एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्प, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट ज्याला म्हणतो, तर ते यामध्ये कलम 18 किंवा कलम 44 द्वारे घोषित केलेले, लक्षात ठेवू शकता. जमीनचा काही विषय नाही, त्यावरती नाही प्रश्न पडणार. स्थानिक प्राधिकरण यावरती पडू शकतो. स्थानिक प्राधिकरण कशाला म्हणतात, तर जिल्हा व, तर याचा अर्थ काय आहे, तर जिल्हा तिच्या म्हणजे स्थानिक प्राधिकरण ज्याला काय म्हणतो जिल्हा,
तिच्या अधिकारातील म्हणजे ह्या स्थानिक प्राधिकरणाच्या अधिकारामध्ये कोणत्याही क्षेत्राच्या बाबतीत या अधिनियमाखाली म्हणजे ह्या कायद्यानुसार नियोजन प्राधिकरणाच्या अधिकार वापरण्याची राज्य शासनाने परवानगी दिली आहे. कोणाची? जे नियोजन प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे ना, त्याचे सर्व अधिकारण ह्या स्थानिक लोकल ऑथॉरिटीला दिलेले आहेत. म्हणजे या कायद्याअंतर्गत ज्या काही गोष्टी असतील हे लोकल ऑथॉरिटी त्या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करणार आणि ते कुणी दिलेले आहेत? राज्य शासनाने दिलेले आहेत. तर त्या अशी कोणती आहेत स्थानिक प्राधिकरण? तर मुंबई महानगरपालिका अधिनियमान्वये गठीत केलेली मुंबई महानगरपालिका किंवा नागपूर नगरपालिका अधिनियम 1948 अन्वये गठीत केलेली नागपूर महानगरपालिका किंवा मुंबई प्रांतिक महानगरपालिका 1949 अन्वये गठीत केलेली कोणतीही महानगरपालिका. म्हणजे काय? जो 1948चा कायदा आहे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम आणि दुसरा नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम 1948 या अंतर्गत कोणतीही महानगरपालिका असू दे या सर्व स्थानिक प्राधिकरण या अंतर्गत येणार आहेत. स्थानिक प्राधिकरण. मग त्यामध्ये अजून काय काय आहे? तर त्यामध्ये अजून महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायत औद्योगिक 1965चा ॲक्ट तो पण त्यामध्ये येतो स्थानिक प्राधिकरणामध्ये. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तो पण येतो 1961चा आणि महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास 1976चा तो पण यात ज्याला माडा म्हणतो आपण. माडा पण स्थानिक प्राधिकरणाअंतर्गत येतं. नागपूर सुधार प्रन्यास ते पण येते. म्हणजे या सर्व गोष्टी स्थानिक प्राधिकरणाअंतर्गत येतात. म्हणजे या सर्व या कायद्याअंतर्गत या सर्व येतात. सर्व. आता स्थानिक वृत्तपत्र हे यावरती काय नाही, स्थानिक असतात लोकलचे त्यावरती काही प्रश्न पडत नाही. भोगवटादार म्हणजे जो कोणी जमीन भोगवट्यात आहे ज्याच्या अंतर्गत आहे त्यावरती प्रश्न नाही. मालक जो वापरतो तो मालक त्यावरती काही प्रश्न पडणार नाही. आता नियोजन प्राधिकरण या संज्ञेचा अर्थ एखादे स्थानिक प्राधिकरण असा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. नियोजन प्राधिकरणाचा अर्थ काय? तर एखादे स्थानिक लोकल ऑथॉरिटी त्या ठिकाणची. तर कलम 40 अन्वये गठीत करण्यात आलेल्या किंवा नियुक्त करण्यात आल्याचे मानण्यात आलेल्या विशेष प्राधिकरणाचा तो आहे कलम 40 अन्वये. नंतर महाराष्ट्र झोपडपट्टी ज्याला झोपू म्हणतो आपण योजना त्या अंतर्गत 1971च्या तर कलम 3 अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या बाबतीत म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ते कलम 3 अन्वये. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा एखादे स्थानिक प्राधिकरण हे खूप महत्त्वाचं आहे. ते एवढंच लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. बाकी झोपडपट्टी वगैरे यावरती काही एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. नंतर नेक्स्ट बघू. विहित या संज्ञेचा अर्थ ते काही गरज नाही. भूखंड पुनर्भूखंड त्यावरती नाही. प्रदेश प्रदेशमध्ये कलम 3 अन्वये प्रदेश म्हणून नियत केलेली कोणतेही क्षेत्र असा. प्रादेशिक मंडळ आणि मंडळ याचा अर्थ काय? कलम 4 द्वारे गठीत करण्यात आलेले नियोजन मंडळ. कलम 4 मध्ये आपण बघणार आहोत पुढच्या कलममध्ये. हे सर्व कलम 2 मध्ये चाललेलं आहे. कलम 2 मध्ये काय आहेत? व्याख्या आहेत. मग व्याख्या कोणाकोणाच्या आहेत? तर त्या सर्व एक आपण व्याख्या बघत आहोत. तर कलम प्रादेशिक योजना या संज्ञेचा अर्थ काय आहे? तर एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी किंवा पुनर्विकासासाठी राज्य शासनाने जी मान्य केलेली असेल आणि या अधिनियमाने जी अंमलबजावणी अंमलात आली असेल अशी योजना याचा अर्थ आहे. प्रादेशिक योजना कशाला म्हणतात? तर राज्य शासनाने किंवा या एखाद्या प्रदेशासाठी विकासासाठी राज्य शासनाने जी कोणती योजना आणली असेल त्याला प्रादेशिक योजना म्हणतो. ही प्रादेशिक नियोजन समिती याचा प्रश्न विचारू शकतात. कलम 10 मध्ये दिलेला आहे. कलम 10 द्वारे नियुक्त केलेली समिती असा आहे प्रादेशिक नियोजन समिती. निवासवरती प्रश्न पडणार नाही. नियम परियोजना यावरती पण नाही. नगर रचना अधिकारी यावरती प्रश्न पडू शकतो. या अधिनियमाच्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही तरतुदीसाठी नगर रचना अधिकारी म्हणून त्यावेळी नियुक्त केलेला अधिकारी यावरती प्रश्न पडू शकतो. अविकसित क्षेत्र म्हणून नाही. जिल्हा परिषद त्यावरती पण नाही. आता एवढ्या डेफिनेशन तुम्हाला माहीत पाहिजेत. ह्या सर्व डेफिनेशन
कशा लक्षात ठेवायच्या, तर कलम 2मध्ये डेफिनेशन आहेत, हे कन्फर्म आहे. जर तिथं व्याख्या विचारली आणि कलम विचारला की या आता नगर रचना अधिकाऱ्याची खालीलपैकी कोणतं कलम आहे, तर सर्वात पहिल्यांदा मेन कलम 2 बघायचं. मुख्य कलम 2 हे झालं मुख्य कलम, आणि कंसामध्ये असेल 31 असं, म्हणजे नगर रचना अधिकाऱ्याचं हे कलम झालं. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. सर्व लक्षात ठेवायची गरज नाही. जे अधिकारी आहेत मी सांगितलेत, एक 5 ते 6 कलम लक्षात ठेवायचे व्याख्यामधील, असे लक्षात ठेवायचे. आता सर्व कलम व्याख्या झालेल्या आहेत. आता कलम प्रकरण 2 बघू. त्यामध्ये आता प्रकरण 1 मध्ये काय आहे, नाव, कायद्याचं नाव काय आहे, आणि दुसरा कलम 1 आहे. प्रकरण 1 मध्ये कलम 1 आणि 2च कलम आहेत फक्त. दुसऱ्यामध्ये व्याख्या आहेत आणि पहिल्यामध्ये सर्व नाव वगैरे आहेत. आता प्रकरण 2 बघू आपण. हे आहे प्रकरण 2. यामध्ये काय काय आहे ते बघू. आता प्रकरण 2 मध्ये आहे प्रादेशिक योजनांशी संबंधित तरतुदी. प्रकरण 2 त्यामध्ये काय आहे, कलम आहे 3. लक्षात ठेवा. कलम 3 मध्ये काय दिलेलं आहे, प्रदेश नियत करणे, त्यांच्या सीमांमध्ये बदल करणे. म्हणजे राज्य शासनाने राजपत्रामध्ये ज्या कोणत्या गोष्टी सीमा निश्चित वगैरे केलेल्या आहेत, तर त्याचा प्रदेश निश्चित करणे एकदा दिलेल्या असल्यावर राजपत्रामध्ये, आणि त्याच्या सीमा वगैरे बदल करणे वगैरे, हे सर्व कलम 3 मध्ये दिलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. जास्त डिटेलमध्ये जाऊ नका, तेवढा वेळ पण नाही तुम्हाला. जास्त डिटेलमध्ये करताना तर पानिपत होऊ शकतं आपलं. आता कलम 4 मध्ये काय दिलेलं आहे, प्रादेशिक नियोजन मंडळे गठीत करणे. आपण वरती पण बघितलं आहे, प्रादेशिक नियोजन मंडळे गठीत करणे. त्या प्रदेशासाठी म्हणजे राजपत्रात ज्यावेळेस एखादा प्रदेशातील जमिनीचा विकास व व्यापार याचं नियोजन करण्यासाठी प्रयोजनार्थ राज्य शासन स्वतः राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्या प्रदेशासाठी प्रादेशिक नियोजन मंडळ गठीत करतील, आणि त्यात राज्य शासनाने नियुक्त केलेले अध्यक्ष, नगररचना संचालक असतील आणि बाकीचे सदस्य असतील. हे सर्व कोण करतील, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या 4 पेक्षा अधिक नसतील इतक्या व्यक्ती. म्हणजे यामध्ये प्रादेशिक नियोजन मंडळामध्ये किती व्यक्ती असणार आहेत, फक्त 4 व्यक्ती असणार आहेत सदस्य. हे लक्षात ठेवा. 4 सदस्यापेक्षा जास्त व्यक्ती, 4 पेक्षा अधिक नसतील इतक्या व्यक्ती, कोणते, सदस्य. राज्य व राज्य शासनामध्ये ज्यांना नगर आणि ग्रामीण प्रदेश रचना, अभियांत्रिकी वगैरे वगैरे याचा अनुभव असेल, कृषी वगैरे, त्या शासनाद्वारे नियुक्त केलेल्या 10 पेक्षा अधिक नसतील इतक्या व्यक्ती. तर यामध्ये हे लक्षातच ठेवू नका सदस्य वगैरे, कारण हे खूप किचकट होऊन जाईल. यावरती प्रश्न पडणार पण नाही, कारण की हे फक्त राज्य शासनाने नियुक्त केलेले 4 पेक्षा अधिक नसतील. त्यानंतर मग शासनाच्या मते प्रत्येक क्षेत्रातले असे टोटल 10 पेक्षा कमी नसतील, म्हणजे 10 टोटल असे विशेष ज्ञान असणारे, म्हणजे 10 आणि 4 14 असे डिटेलमध्ये वाढतच जातील. यावरती प्रश्न पडणार नाही, कारण की एवढं किचकट असल्यानंतर पडत नाही, स्पष्टता पाहिजे. तर प्रादेशिक नियोजन मंडळामध्ये कोण कोण असते, तर राज्य शासनाचे पण मेंबर असतात, एवढं लक्षात ठेवा. त्या ठिकाणचे एरियातील असतील सदस्य, ते पण असतील, म्हणजे ज्यांना ज्ञान आहे अभियांत्रिकीचं वगैरे वगैरे, ते पण असतील. दुसरी गोष्ट, प्रत्येक सभागृहातून, म्हणजे राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहातून 2 पेक्षा अधिक सदस्य नियुक्त केले जाणार नाहीत. म्हणजे 2 ते पण झाले MLA वगैरे, आणि 4 पेक्षा अधिक नसतील इतक्या व्यक्ती यांचा समावेश आहे. म्हणजे असे लोकलच्या यामध्ये भरपूर आहेत प्रादेशिक नियोजन मंडळामध्ये. त्यामुळे जास्त डिटेल न कलम 4 मध्ये प्रादेशिक नियोजन मंडळे गठीत करणे असं आहे, एवढंच लक्षात ठेवा. चला आता नेक्स्ट बघू. नगर रचना अधिकारी हा प्रादेशिक मंडळाचा सचिव असेल, हे पाठ करून ठेवा. यावरती प्रश्न पडू शकतो. राज्य शासनास इतर सदस्यांमधून उपाध्यक्षाची नियुक्ती करता येईल, हे एक लक्षात ठेवा. उपाध्यक्षाची नियुक्ती कोण करणार आहे, राज्य शासन. आणि नगर रचना अधिकारी हा प्रादेशिक मंडळाचा सचिव असेल, या गोष्टी लक्षात ठेवा. तर प्रादेशिक मंडळे गठीत करणे यामध्ये बघितलेलं
आहे. आता आपण बघू कलम 5 मध्ये काय आहे. सदस्यांचा पदावधी आणि त्यांच्या सेवेतील शर्ती यावरती सदस्यांचा पदावधी वगैरे कलम 5 मध्ये आहे. एवढंच लक्षात ठेवा, जास्त डिटेल जाण्याची गरज नाही, यावरती प्रश्न पडत नाही. कलम 6 मध्ये सदस्यांचा राजीनामा. कलम 7 मध्ये काय आहे, रिक्त पदे, यावरती तर बघू पण नका. कलम 8 मध्ये काय आहे, मंडळाच्या अधिकार आणि कर्तव्ये, हे मात्र लक्षात ठेवा. मंडळाचे अधिकार कशात आहेत, कर्तव्ये कलम 8 मध्ये आहे. असेच डायरेक्ट प्रश्न पडतात, हे डिटेलमध्ये पडत नाही. कलम 8 मध्ये काय आहे, कलम 9 मध्ये काय आहे, असाच पडला तर पडू शकतो. प्रादेशिक मंडळाच्या बैठका आणि इतर गोष्टी कलम 9 मध्ये आहे. कलम 10 मध्ये काय आहे, तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे किंवा त्यांचा सहयोग प्रादेशिक नियोजन समिती, यावरती पण पडणार नाही कलम 10 वरती. कलम 9 कर्मचारी वर्ग नेमण्याचा प्रादेशिक मंडळाचा अधिकार, यावरती एखाद्या वेळेस विचारू शकतात. 11 मध्ये कर्मचारी त्यांचे कोण, प्रादेशिक मंडळाचा अधिकार आहे. कर्मचारी वर्ग नेमण्याचा प्रादेशिक मंडळाचा कलम 10 मध्ये. 11 मध्ये कलम 11 आणि 12 त्यामध्येच येते. प्रादेशिक मंडळाचे सदस्य, त्यांचे कर्मचारी वगैरे त्या सर्व गोष्टी त्यामध्ये येतील. प्रादेशिक योजना काय आहे, त्यामध्ये कलम 13 मध्ये. कलम 13 मध्ये काय आहे, प्रादेशिक योजना. ज्या पण काही स्कीम्स असतील त्या कलम 13 आणि 14 मध्ये आहेत. अजून कोणत्यामध्ये आहेत ते पण बघू आपण. कलम 13, 14 सर्व स्कीम ज्या पण असतील, संरक्षण विषयक असू द्या, लोकांची वस्ती, लोकवस्ती वगैरे असू द्या, जमिनीची धूप, पाटबंधारे, या सर्व स्कीम्स 13 आणि 14 मध्ये आहेत. 15 पण आहे. डिटेलमध्ये करू नका, एवढा वेळ नाही तुम्हाला. 16. आता कलम 17 मध्ये काय दिलेलं आहे ते पण बघून घेऊ. प्रादेशिक योजना प्रसिद्ध करणे, ती अंमलात येण्याची डेट ही 17 मध्ये दिलेली आहे. 18 मध्ये काय आहे, तर जमिनीच्या वापरांमध्ये बदल करण्यात किंवा तिच्या विकासावर निर्बंध, यावरती पण विचारू शकतात. 18 मध्ये काय आहे कलम, किंवा जमिनीच्या वापरामध्ये बदल करण्यावर किंवा निर्बंध. हे बघा, डिटेलमध्ये प्रश्न पडला तर तो सोडून द्या विषय, एवढा तुम्हाला वेळ नाही एवढं टॉप टू बॉटम कायदा करायला, कारण डिटेलमध्ये प्रश्न पडणारच आहेत. 1-2 प्रश्न डिटेलमध्ये पडणार आहेत, 1-2 प्रश्न वरवर पडणार आहेत. तुम्ही त्या 1-2 प्रश्नाच्या मागे लागताल तर तुमचं टेक्निकलचा वेळ जाईल. तुम्हाला तेवढा वेळ नाही आता डिटेलमध्ये कायदा करायला, आणि हे कोणच करणार नाही. तुम्ही एकमेव नाही, तर सर्वच म्हणजे कोणच करणार नाही. त्यामुळे तुम्ही पण त्यामध्ये पडू नका. वरवर हेडलाईन करा. जो सर्वांना येईल तो तुमचा चुकला नाही पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी बॅकफुटला गेले नाही पाहिजे. त्यामुळे फक्त वरवर कायदा करा, डिटेलमध्ये जाऊ नका. मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण मुलांचे रिक्वेस्ट आल्यामुळं मी हे बनवतोय. मी स्वतः BMCचा ॲक्ट केलेला आहे, खूप सारे ॲक्ट केलेले आहेत इकडे पण, त्यामुळे मला थोडासा अंदाज आहे. त्यामुळे मी ट्राय करतो आहे तुम्हाला समजावून सांगण्याचा. तर त्यावरती आता तुम्ही बघा कसं वाटते तुम्हाला. जसं वाटते तसं त्या हिशोबाने तुम्ही स्टडी करू शकता. चला तर नेक्स्ट बघू आपण. 18 झालेला आहे. आता 19 बघू. हानिकारक परिणामाच्या नुकसान भरपाईसाठी केलेल्या मागण्या कलम 9 मध्ये आहे. ज्या मालमत्तेचं वगैरे नुकसान वगैरे झालेलं आहे किंवा हानिकारक आहे, तर अशा कंडिशनमध्ये त्याची नुकसान भरपाई मागणे, तर या संदर्भात कलम 9 मध्ये आहे. 20 मध्ये प्रादेशिक योजनेची फेर तपासणी किंवा काय,
तर हे काय महत्त्वाचं नाही. 165 कलम आहेत, खूप सारे आहेत. आता प्रकरण 3 बघा. विकास योजना. विकास योजना तयार करणे, सादर करणे, त्याला मंजुरी देणे, या सर्व गोष्टी कशात आहेत? प्रकरण 3 मध्ये. कलम काय आहे? 21. त्यानंतर 22. विकास योजना म्हणलं की काय? 22. 3 आहे, प्रकरण 3. 22 मोठ्या स्वरूपाचा फेरबदल, यावरती पण काही प्रश्न पडणार नाही. असा प्रश्न पडू शकतो, विकास योजना तयार करताना व त्यांना मंजुरी देताना अनुस्वाराच्या कार्यपद्धती कोणत्या कलमात आहेत? तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं? कलम 23 लक्षात ठेवायचं. कलम 23 मध्ये आहेत असं म्हणायचं. कलम 24 मध्ये नगर रचना अधिकारी, हे महत्त्वाचं आहे, हे पाठ करा. नगर रचना अधिकारी काय? 24 अंतर्गत, हे इम्पॉर्टंट आहे. नगर रचना अधिकाऱ्याची कोण करणार नियुक्ती? तर नियोजन प्राधिकरण, त्यानंतर राज्य सरकारच्या पूर्व मंजुरीने अशा व्यक्तीची नगर रचना. तर नियोजन प्राधिकरण करेल. आणि कोणाच्या? नियोजन प्राधिकरण कोणताही जो काही व्यक्ती असेल वर सांगितला, राज्य सरकारच्या राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीने, म्हणजे राज्य शासनाची मंजुरी घेतलेली आहे, पण नगर रचना अधिकाऱ्याची नेमणूक कोण करणार आहे? तर नियोजन प्राधिकरण, प्लॅनिंग ऑथॉरिटी. 24 मध्ये काय आहे? 25 मध्ये तर सर्वेक्षण करण्यासाठी विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी तरतूद, यावरती पण एवढं काही महत्त्वाचं वाटत नाही. कलम 16 मध्ये काय आहे? विकास योजनेचा मसुदा तयार करणे, नोटीस वगैरे प्रसिद्ध करणे, यावरती पण पडणार नाही. आता डायरेक्ट 27. प्रादेशिक योजनातील तरतुदींचा विचार, यावरती पण नाही. यावरती 28 वरती विचारू शकतात. विकास योजनेचा मसुद्यास आक्षेप. एकदा विकास योजना तयार झाल्याच्या नंतर त्याचा मसुद्यास आक्षेप 28 अंतर्गत होतो. मध्ये 29 निश्चित केलेला आहे, गेलेला आहे ते, त्यामुळे 29 काढून टाकलेला आहे. तर 30 मध्ये काय आहे? विकास योजनेचा मसुदा सादर करणे. मंजुरी कोणत्या कलमांतर्गत येते असं जर विचारलं तर विकास योजनेची मंजुरी कोणत्या? 31, कलम 31 अंतर्गत मिळते. अंतरिम विकास योजना आणि व्यापक विकास क्षेत्राकरिता योजना वगैरे तयार करण्याच्या तरतुदी, तर त्या कशामध्ये आहेत? कलम 32 अंतर्गत. अंतरिम विकास योजना आणि व्यापक विकास क्षेत्रासाठी योजना वगैरे तयार करण्याच्या तरतुदी. अंतरिम विकास म्हटलं, अंतरिम हा शब्द वापरला, अंतरिम विकास योजना, ते कलम 32 अंतर्गत येतं. व्यापक विकासाच्या क्षेत्रासाठी योजना, कलम 33. कलम 34 मध्ये अतिरिक्त क्षेत्राच्या करिता विकास योजना.
कलम 35मध्ये या अधिनियमाच्या प्रारंभिक राज्य शासनाने मंजूर केलेल्या विकास योजना, कोणी? राज्य शासनाने मंजूर केलेल्या योजना, या अधिनियमापूर्वी तयार केलेल्या विकास योजना ह्या कशामध्ये येतात? कलम 26मध्ये येतात. कलम 25 आणि 35 आणि 36 या दोन गोष्टी या कायद्याच्या अगोदरच्या योजना आहेत. अगोदर कायद्याच्या अगोदरच्या योजना. लक्षात ठेवा, कलम 35 आणि 36. अंतिम विकास योजना त्यामध्ये फेरबदल वगैरे काय असेल तर तो कलम 37 अंतर्गत आहे. आता 37A काय सांगते? 37A ज्याला म्हणतो आपण, व्यापाराधिकारामध्ये तात्पुरता बदल करण्याची परवानगी देण्याचा राज्य शासनाचा किंवा नियोजन प्राधिकरणाचा अधिकार. व्यापार अधिकारामध्ये तात्पुरता थोडासा जर चेंजेस करायचा असेल तर बदल करण्याची परवानगी देण्याचा राज्य शासन किंवा नियोजन प्राधिकरणाचा अधिकार. म्हणजे राज्य शासनाकडे बदल आहे. विचारलं जर व्यापार अधिकारामध्ये जर बदल करायचा असेल तात्पुरता टेम्पररी तर तो कोण करणार? तर तो राज्य शासन किंवा नियोजन प्राधिकरण अधिकार, त्या दोघांना दिलेला आहे. मध्ये विकास योजनांची फेर तपासणी आहे. ज्यांना डिटेलमध्ये करायची खूपच इच्छा आहे ते करू शकतात, माझा त्यांना विरोध नाही. आता डिटेल पूर्ण 165 कलम 1 बाय 1 खूप, म्हणजे ह्याला 10 तासाचा पण लेक्चर कमी पडेल, कारण की एका तासामध्ये फक्त मग 2 ते 3च कलम होतील पूर्ण एक्सप्लेन करायचं म्हटल्याच्या नंतर 165. त्यामुळे मला काय त्यात काय तथ्य वाटत नाही. पण बघा, आता प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. तुमची जर इच्छाच असेल तर तुम्ही वैयक्तिक लेवलला करू शकतात, पण मी तेवढं 10 ते 15 12 तास तेवढं घेऊ शकत नाही. त्याबद्दल मी माफी मागतो, पण आता ऑप्शन नाही माझ्याकडे. 39मध्ये सांगितलेलं आहे विकास योजनेद्वारे नगर रचना परियोजनेमध्ये बदल. 40मध्ये सांगितलेलं आहे विवक्षित, यावरती काही प्रश्न पडणार नाही. थांबा एक मिनिट, पडू शकतो कदाचित. विकास करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण पडू शकतो, यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो, कारण विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन करलेलं आहे 40 अंतर्गत, यावरती प्रश्न पडू शकतो. आता कलम 41 काय सांगतं? विशेष प्राधिकरणाचा खर्च स्थानिक प्राधिकरणाच्या अंशदानामधून भागवणे. खर्च वगैरे तो जे विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन केलं जाईल त्याचा खर्च स्थानिक प्राधिकरणामधूनच, त्या बजेटमधूनच भागवला जाईल. यावरती पण एवढा काही विशेष प्रश्न पडला असं नाही. आता प्रकरण 3 बघू. प्रकरण 3 कशाशी संबंधित आहे? क्षेत्र विकास प्राधिकरण, एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. त्यामध्ये कलम कोणता आहे? 42A हे कलम आहे, लक्षात ठेवा. प्रकरण 3मध्ये 42मध्ये, आता 42A मध्ये काय आहे? क्षेत्र विकास क्षेत्र घोषित करणं. 42B मध्ये काय आहे? अधिनियमाच्या प्रवर्तनातून संपूर्ण विकास क्षेत्र किंवा त्याचा भाग वगळणे. 42 मध्ये आहे. 42K मध्ये काय आहे? क्षेत्र विकास प्राधिकरण घटित करणे. 42K मध्ये आहे. आता यावरती प्रश्न पडू शकतो, या गोष्टी थोड्या बघा. क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये कोणते कोणते सदस्य असतील? तर कोणते कोणते सदस्य असतील? एक अध्यक्ष असेल, तो कोण असतील? संबंधित जिल्ह्याचा पालकमंत्री. नंतर पदसिद्ध सदस्य कोणते कोणते असतील? तर
विकास क्षेत्र किंवा त्याचा कोणताही भाग यामध्ये कार्यरत असलेले जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि पंचायत समित्यांचे सभापती हे कोण असणार आहेत? सदस्य, पदसिद्ध सदस्य असणार. म्हणजे तुम्ही जर जिल्हा परिषदांचा अध्यक्ष जेवढे पण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील किंवा पंचायत समितीचे सभापती असेल, हे सर्व ॲटोमॅटिक सभापती झाले म्हणजे ॲटोमॅटिक त्याचे सदस्य झाले. कोणत्या? एरिया डेव्हलपमेंट प्राधिकरणामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी मराठवाडा एरिया डेव्हलपमेंटसाठी एक प्राधिकरण स्थापन केलेलं आहे. मग मराठवाड्यामध्ये किती जिल्हे आहेत? त्या सर्व जिल्ह्यांचं जर जिल्हा परिषदांचे अध्यक्ष किती तालुके आहेत? 78 तालुके. मग त्या सर्व तालुक्यांचे प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीचे अध्यक्ष हे ॲटोमॅटिक काय होणार? ह्या ज्या एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी स्थापन केली का त्याचे सदस्य ॲटोमॅटिकली होणार, बाय डिफॉल्ट होणार. कारण की आता कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. अजून पदसिद्ध सदस्य कोणते कोणते आहेत? तर महापौर, नगर परिषदांचे अध्यक्ष हे पण पदसिद्ध सदस्य आहेत. दुसरे आयुक्त, परिषदांचे मुख्य अधिकारी म्हणजे CEO ते पण आहेत. उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी वगैरे हे पण आहेत. हे सर्व सदस्य त्याचे असतील. एवढं यावरती जिल्हा परिषदेचा CEO पण आहे. तुम्ही आता एवढे तर प्रश्न पडणार नाही, तुमच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. अध्यक्ष कोण असेल? तर अध्यक्ष कोण असेल? संबंधित जिल्ह्याचा पालकमंत्री. त्या जिल्ह्याचा पालकमंत्री जो कोणता असेल तो काय असेल? अध्यक्ष असेल. चला नेक्स्ट बघू. सदस्य सचिव कोण असेल यावरती प्रश्न पडू शकतो. तर कोण असेल? राज्य शासन नियुक्ती करतील असा उपसंचालक सदस्य सचिव. शासकीय कंपनी इत्यादींसाठी 42D मध्ये कंपनी इत्यादी क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त करणे. यावरती काय मला वाटत नाही प्रश्न फ्रेम होईल. क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकार आणि कामे यावरती विचारू शकतात. 42F. क्षेत्र विकास प्राधिकरणाचा खर्च. आता प्रकरण 4 बघू. प्रकरण 4 त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? विकास योजनांमध्ये समाविष्ट केलेल्या जमिनीचा विकास वापर करण्यावर नियंत्रण. हे कशामध्ये? प्रकरण 4 मध्ये सांगितलेलं आहे. 43 कलम 43 मध्ये काय सांगितलं आहे? जमिनीचा विकास करण्यावर निर्बंध. यावरती काय प्रश्न पडणार नाही. विकास करण्याकरिता परवानगी मिळवण्याचा अर्ज कशामध्ये आहे? कलम 44. यावरती पण काही विशेष नाही. मी ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी IMP वगैरे लिहून देतो, ते जास्त करा. हे पण करा पण ते जास्त करा. कारण प्रश्न कसा फ्रेम होईल ज्याने पेपर सेट केला त्यालाच माहीत असेल. आपण एक पाठीमागचे जे प्रश्न वगैरे आलेले आहेत BMCला वगैरे मी त्याच्या आधारेच हे सांगतोय. कारण मी स्वतः BMCचा एक्झाम दिलेली होती. त्यामध्ये पण कायदा होता 1888चा. तर त्यावरती कसे प्रश्न पडले होते तर त्यावरून थोडंसं मला एक लॉजिक डेव्हलप झाले. तर मला असं वाटतं की तशा प्रकारचे पडू शकतात. परवानगी देणे किंवा नाकारणे कलम 45 अंतर्गत आहे. 46 मध्ये परवानगी देण्यापूर्वीचा विकास योजनेच्या तरतुदींवर विचार करणे. 47 नाही, एवढं काही महत्त्वाचं नाही. 48 परवानगी संपुष्टात येणे ते पण काही महत्त्वाचं नाही. मध्ये आहे
विवक्षित प्रकरणी परवानगी नाकारल्यानंतर किंवा परवानगी दिल्यानंतर जमीन संपादन करण्याचे दायित्व हे आहे. कायद्याचं कसं आहे, थोडंसं लॉ करणाऱ्या लोकांना समजतं. कलम 50 मध्ये अंतिम विकास योजनांच्या अंतिम मसुद्यामधून नेमून दिलेल्या जमिनीचे आरक्षण वगळणे, यावरती पण काही प्रश्न पडणार नाही. विकासासाठी दिलेली परवानगी रद्द करण्याचा आणि त्यातील फेरबदल करण्याचा अधिकार कशामध्ये आहे? कलम 51 मध्ये आहे. अनधिकृत विकास हे लक्षात ठेवा. कलम कशामध्ये आहे? 52 मध्ये आहे. अनधिकृत विकास करण्याबद्दल किंवा विकास योजनेत अनुसरून असेल त्या व्यतिरिक्त अन्य प्रकारे वापर करण्याची शास्ती. हे खूप महत्त्वाचं आहे, हे माहीत पाहिजे तुम्हाला. 53 कलम 53 IMP करा. अनधिकृत विकासाची कामे काढून टाकण्याचा भाग पाडण्याचा अधिकार. तर कोणाला आहे तो अधिकार? 24 तासाची नोटीस दिली जाईल. 24 तासांची पूर्व नोटीस मालकाला दिली जाईल. मालक, भोगवाटादार जे कोण असेल, विकास करणारा डेव्हलपर जो पण असेल, भोगवाटादार म्हणजे जो त्याचा यूज करतोय तो, आणि मालक स्वतः किंवा एखादा डेव्हलपर ज्याला डेव्हलप करायला जागा दिली तो, ते कोणी पण असेल, 24 तासाच्या आत त्याला पूर्व नोटीस दिल्याच्या नंतर तरी त्या मालकाने ते केलं नसेल ते काम, तर कसूर केला तर नियोजन प्राधिकरण अशी काय करेल? विकास कामे पाडून टाकण्यासाठी त्याकरिता वापरण्यात येत असलेल्या यंत्रसामुग्री त्यांचं सर्व काही जमाबंदी केली जाईल. कोण? नियोजन प्राधिकरण, प्लॅनिंग ऑथॉरिटी द्वारे केलं जाईल. आता कलम 54 मध्ये काय आहे? अनधिकृत विकास थांबवण्याचा अधिकार. हा पण प्लॅनिंग ऑथॉरिटीला आहे. अनधिकृत म्हणजे काय? हे झोपडपट्टी वगैरे म्हणजे जे आपण म्हणतो ना, अनधिकृत बांधकाम केलं आहे सर्वांनी, रस्त्यावरती बांधकाम करतात ठेवतात, तर तो तसा अनधिकृत विकास थांबवण्याचा अधिकार त्या ऑथॉरिटीला दिलेला आहे. 55 मध्ये काय? तात्पुरत्या स्वरूपात अनधिकृत विकासाचे काम तात्काळ काढून टाकणे किंवा बंद करणे. तात्पुरत्या स्वरूपात टेम्पररी जर दिलेलं असेल ना, ते पण तात्काळ काढणे किंवा बंद करणे. तात्पुरतं म्हणजे काय? तात्पुरता गाडा वगैरे लावला आहे पावभाजीचा, तर अशा प्रकारच्या गोष्टी टेम्पररी. आणि परमनंट म्हणजे काय? डायरेक्ट रस्त्याच्या बाहेर, घराच्या बाहेर थोडंसं स्वतःचं बांधकाम वगैरे केले, अशा गोष्टी, किंवा बिल्डिंगच बाहेर आली रस्त्याच्या, अशाला परमनंट म्हणतात. तर 56 मध्ये काय सांगितलं जाते? कलम 56 मध्ये अधिकृत विकासाचे काम काढून टाकण्याबाबत किंवा अधिकृत वापर थांबविण्याबाबत ठरविण्यात आलेला अधिकार. तर यावरती पण सूत्राम शक्यता नाही पडण्याची, पण ठीक आहे. अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा, यावरती पण नाही. केलेल्या खर्चाची वसुली, यावरती पण नाही. हे लक्षात ठेवा. 58 मध्ये शासनाच्या वतीने हाती घेतलेली विकासाची कामे. प्रकरण 5 नगररचना परियोजना. नगररचना परियोजना तयार करणे, त्यामध्ये काय? 59 मध्ये 59 मध्ये नगररचना परियोजना तयार करणे, त्यातील तपशील, या सर्व गोष्टी आहेत. परियोजना तयार करण्याचा उद्देश घोषित करण्याचा संकल्प करण्याबाबत नियोजन प्राधिकरणाचा अधिकार. हा कोणाचा अधिकार आहे? नियोजन प्राधिकरणाचा अधिकार आहे. कलम 60 मध्ये परियोजना तयार करणे,
ते घोषित करणे, एखादा संकल्प घोषित करणे. परियोजना म्हणजे प्लॅनिंग. स्कीम, परियोजनेचा मसुदा तयार करणे किंवा नोटीसद्वारे, ते पण कलम 61 मध्ये येत आहे. नियोजन प्राधिकरणाच्या परियोजना तयार करण्याचा राज्य शासनाचा अधिकार. राज्य शासनाचा अधिकार जर म्हटलं तर तो कशामध्ये येतो? नियोजन प्राधिकरणास परियोजना तयार करण्यास फरमाविण्याचा म्हणजे काय? आदेश देण्याचा. राज्य शासनाचा अधिकार कशात आहे? 63 नुसार राज्य शासन नियोजन प्राधिकरणाला आदेश देते की तुम्ही एक प्रकारची अशी योजना तयार करा, स्कीम तयार करा विकास करण्यासाठी. कोण करते? राज्य शासन नियोजन प्राधिकरणाला आदेश देते. कोणत्या कलमाअंतर्गत? तर या 63 कलमाअंतर्गत. या अंतर्गत 64 मध्ये परियोजनेचा मसुद्यातील तपशील. यावरती काही प्रश्न पडणार नाही. पुनर्रचना केलेला भूखंड, त्यावरती पण नाही, यावरती पण नाही. आक्षेप विचारित परियोजना मसुदा मंजूर करण्याचा राज्य शासनाचा अधिकार. परियोजनेचा मसुदा मंजूर करण्याचा राज्य शासनाचा अधिकार तो कशामध्ये येतो? 68 मध्ये येतो. एकदा नगररचना परियोजना घोषित केल्यानंतर जमिनीच्या वापरावर विकासावर निर्बंध. म्हणजे एकदा ती योजना तयार झाली तर ती जमीन दुसरी कोणीही वापरायची नाही, त्यावरती काहीतरी बंधनं पाहिजे. तर ते त्यामध्ये आहेत. कोणत्यामध्ये? कलम 61 मध्ये, 69 मध्ये आहेत, 69 मध्ये. यावरती पण प्रश्न नाही पडणार. वादग्रस्त मालकीवरती नाही. लवाद आणि अपील न्यायाधिकरण, कलम 72 मध्ये काय सांगितलेलं आहे? लवाद व त्याचे अधिकार आणि कर्तव्य हे पाठ करा. ट्रिब्युनल, त्याचे राईट्स अँड ड्युटी, या गोष्टी पाठ करा. मध्ये लवादाचे विवेक्षित निर्णय अंतिम असणे. लवादाचे विवेक्षित निर्णय अंतिम असणे. अपील आहे. अपील कशामध्ये आहे? 74 मध्ये अपील पण दिलेली आहे, लक्षात ठेवा. अपील न्यायाधिकरण घटित करणे 75 अंतर्गत. त्यामध्ये कोण कोण असेल? अध्यक्ष आणि 2 सहाय्यक न्यायाधीश यांचे मिळून असेल. अपील न्यायाधिकरण कोणाचं असेल? अध्यक्ष व 2 सहाय्यक न्याय सहाय्यक यांचे मिळून असेल. म्हणजे 3 सदस्यांचं अपील न्यायाधिकरण असेल. किती? 3 सदस्य अपील न्यायाधिकरणामध्ये. मग तो अध्यक्ष कोण वगैरे असेल त्यावरती डिटेलमध्ये जाऊ नका. लवाद आणि न्यायाधिकरणास सल्लागार म्हणून मदत करणे किंवा त्याचे पारिश्रमिक, यावरती पण काही प्रश्न पडणार नाही. कोणत्याही बाबी संदर्भात अंतिम निर्णय देण्याचा अधिकार न्यायाधिकरणाचा अधिकार आहे. अंतिम निर्णय देण्याचा अधिकार कोणाचा आहे? न्यायाधिकरणाचा अधिकार. कलम 79 मध्ये दिलेलं आहे. यावरती विचारू शकतात. न्यायाधिकरण हे न्यायालय नसेल. अपील न्यायाधिकरण हे न्यायालय म्हणून घटित झाले असल्याचे मानता येणार नाही. घटित केल्याचे मानता येणार नाही. म्हणजे न्यायाधिकरण हे न्यायालय नसणार आहे. लवाद, कारण न्यायालय जर म्हटलं तर परत ते दुसरे त्यांना हायकोर्ट येईल वर, त्यामुळं न्यायाधिकरणाला एक सेपरेट ठेवलेलं आहे. ट्रिब्युनलला वेगळं ठेवलं आहे न्यायालयापेक्षा. ते तात्पुरतं घटित केलं जातं, नंतर डिस्क्वालिफाय केलं जातं. लवाद व न्याय सहाय्यक यांचे पारिश्रमिक म्हणजे पैसे, त्यांना पगार काय द्यावा लागेल ना, ते जेवढे दिवस काम करतील
त्यांचा न्यायाधिकरणाच्या अनुषंगिक खर्च हा कोण देईल, तर तो कोण ठरवेल, तर राज्य शासन वेळोवेळी ठरवतील असे पारिश्रमिक म्हणजेच पैसे पगार तो फीच्या स्वरूपाने, अंशतः फीच्या रूपाने राज्य शासन ठरवेल त्याप्रमाणे देण्यात येईल. लवाद आणि न्याय सहाय्यक हा शब्द लक्षात ठेवा, त्याच्यासोबत जो असतो तो न्याय सहाय्यक. आणि न्यायाधिकरण हे न्यायालय नसेल, कशा सांगितले, कलम 85 मध्ये सांगितले. त्यांचा पगार पाणी 81 मध्ये सांगितलेलं आहे. पोलीस आयुक्ताने किंवा दंडाधिकाऱ्याने जमिनीचा कब्जा देण्याचा भाग पाडणे 84 मध्ये दिलेलं आहे, जे जमिनी वगैरे जप्त करतात. परियोजनांची अंमलबजावणी. परियोजनांची अंमलबजावणी 69 मध्ये काय आहे, संक्षिप्त रीतीने चौकशी करून टाकण्याचा नियोजन प्राधिकरणाचा अधिकार. परियोजना अंमलात आणण्याचा अधिकार 90 मध्ये. परियोजनेत बदल करणे 91. काही चूक वगैरे झाली असेल तर बदल करण्याचा अधिकार 91 मध्ये. मध्ये नगर रचना परियोजनेत बदल करण्याचे अधिकार. लवाद व न्यायाधिकरण यांच्या पुढील कारवाई 94 मध्ये. यावरती पण एवढा प्रश्न पडणार नाही. संयुक्त विकास योजना व संयुक्त नगररचना परियोजना. परियोजनाचा वित्त व्यवस्था, परियोजना खर्च यावरती पण मला नाही वाटत पडेल, खर्चावरती वगैरे. यावरती पण नाही. भरपाईवरती पण नाही. यावरती पण नाही. नियोजन प्राधिकरणास देय असलेली निव्वळ रक्कम देणे 107 कलमामध्ये दिलेला आहे. जी काय रक्कम द्यायची ती. नियोजन प्राधिकरणाचा करार करण्याचा अधिकार कशामध्ये येतो, कलम 108 मध्ये येतो. त्यांना करार करण्याचा अधिकार कशा अंतर्गत दिलेला आहे, 108 अंतर्गत. थकबाकी वसूल करण्याचा अधिकार कशा अंतर्गत आहे, 109 अंतर्गत आहे. काय थकबाकी असेल वगैरे. अतिरिक्त रकमेचा विनियोग करणे 110 मध्ये. जे अतिरिक्त रक्कम असेल त्याचा वापर करणे 110 अंतर्गत. एकशे 11 मध्ये काय आहे, नियोजन प्राधिकरणाने अंतिम परियोजनेतील कामांची अंमलबजावणी करणे 111 अंतर्गत. हद्दीचे दगड काढून टाकल्याबद्दल शास्ती कशामध्ये आहे, कलम 12 मध्ये. जर हद्दी आहे ठरलेले आहे आणि दगड काढले गुपचूप तर त्यावरती काहीतरी शिक्षा पाहिजे ना, ती कलम 112 अंतर्गत आहे. नवीन नगरासाठी जागा नेमून देणे कलम 113 मध्ये.
विकास प्राधिकरणाची उद्दिष्टे यावरती विचारू शकतात. कोणत्या कलमामध्ये उद्दिष्ट दिलेले आहेत? तर 104 मध्ये 114 मध्ये दिलेले आहेत. नवीन नगरांचा विकासाचे नियोजन नियंत्रण कलम 15 मध्ये दिलेलं आहे. जमीन विकास प्राधिकरणाने जमीन संपादन करणे कलम 116 मध्ये. नेमून दिलेली जमीन खरेदी करण्याचे बंधन 117 मध्ये. विकास प्राधिकरणाने जमिनीची विल्हेवाट करणे 118 मध्ये. विल्हेवाट करणे म्हणजे योग्य तो वापर करणे, त्यातून काहीतरी मार्ग काढणे. राज्य शासनाचे अधिकार आहेत. जमिनीची विल्हेवाट करण्याचा राज्य शासनाचा अधिकार 119 मध्ये आहे. राज्य शासनाने यावरती प्रश्न पडू शकतो 122 मध्ये. राज्य शासनाने विकास प्राधिकरणास द्यावयाच्या आगाऊ रकमा व इतर रकमा, म्हणजे अगोदरच पैसे देणं बजेटच्या अगोदर, ते राज्य शासनाचा अधिकार आहे स्वतःचा, तो 122 अंतर्गत आहे. विकास प्राधिकरणाचे कर्ज घेण्याचे व ठेवी ठेवण्याचा अधिकार, हे पण महत्त्वाचं आहे. किती ठेवी ठेवायचं आहे, किती कर्ज करायचे, 122. विकास प्राधिकरणाच्या उपक्रमाचे हस्तांतरण. तुम्ही सारखं म्हणत असताना विकास प्राधिकरण विकास कोणतं आहे, तर आपण जी एक्झाम देतोय MMRDA, हे एक प्राधिकरणच आहे, डेव्हलपमेंट प्राधिकरणच आहे. हे सर्व ह्याच कायद्याअंतर्गत ते चाललं जातं. हस्तांतरण कशामध्ये आहे? 124 मध्ये. विकास आकार बसविणे व त्याची आकारणी करणे प्रकरण 6A या अंतर्गत कलम 124A मध्ये आहे. आकार म्हणजे फीस वगैरे आकारणी. यावरती नाही प्रश्न पडण्याची शक्यता. अपील करण्याची कार्यपद्धती. कार्यपद्धती कशामध्ये आहे? कलम 124 मध्ये आहे. आता विकास निधी यावरती नाही, 24I वरती पडत नाही, पण ठीक आहे. विकास निधी डेव्हलपमेंट फंड कुठून येतो? तर कलम 124J अंतर्गत विकास निधी, एक स्वतंत्र निधी स्थापन करण्यात येईल, तो अलग ठेवण्यात येईल. विकास निधी कशाला म्हणतात? तर 124 मध्ये आहे, लक्षात ठेवा. तो एक स्वतंत्र आहे, स्वतंत्र निधी स्थापन करण्यात येईल, तो अलग ठेवण्यात येईल आणि त्याच्या प्राधिकरणात त्याच्या अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्रपणे दर्शवेल, त्याला म्हणतात विकास निधी. 124J मध्ये तो आलेला आहे. आय मध्ये काय आहे? कर आकारणीच्या किंवा परताव्याच्या रकमेवरील व्याज. आता प्रकरण 7 आहे भूमी संपादन, लँड ॲक्वायझेशन. बघू शकता प्रकरण 7. त्यामध्ये प्रकरण 7 कुठून सुरू होत आहे? कलम 125 मध्ये सुरू होत आहे. प्रादेशिक योजना, विकास योजना किंवा नगररचना योजना इत्यादींच्या प्रयोजनासाठी आवश्यक असलेली जमीन सक्तीने संपादन करणे. कसे? सक्तीने संपादन करणे. एखादं जर ठरलं ना तर ठरलं, मग ती घ्यायचीच जमीन. गव्हर्नमेंटने जर एकदा विषय काढला, योजनेमध्ये केलेल्या विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरिता आवश्यक असलेली
जमीन संपादित करणे 126 मध्ये दिलेली आहे. एखादा शब्द चुकतो जरा, हसू नका, मी पण माणूस आहे. नेक्स्ट बघू आपण. 128 मध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या प्रयोजनासाठी कोणत्याही योजनेत किंवा परियोजनेत जमीन नेमून दिलेली असेल त्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्याचा राज्य शासनाचा अधिकार. फॉर एक्झाम्पल, एका कोणत्या तरी गोष्टीसाठी जमीन दिली, समजा ग्राउंडसाठी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी गार्डन करायची इच्छा झालेली आहे, त्या ठिकाणी ग्राउंड दुसरीकडे करायचा विचार आहे किंवा करायचंही नाही, तर त्या तो सर्व अधिकार कशासाठी आहे, तो अधिकार आहे राज्य शासनाचा. राज्य शासन ठरविल की एखादी जमीन एका कामासाठी ठेवली होती, पण आता चेंज आमचं मेरी मर्जी, मेरा मन चेंज हुआ तो मैं फिर दूसरी जगह शिफ्ट करूँगा, तर तो राज्य शासनाचा अधिकार आहे. कोणाचा? राज्य शासनाचा अधिकार. कलम यामध्ये 128 मध्ये दिलेलं आहे स्पष्टपणे. निकडीच्या बाबतीत जमीन घेण्याचा अधिकार 129 मध्ये आहे, तो पण राज्य शासनाचाच आहे. म्हणजे एकदम इमर्जन्सी आहे, आता ऑप्शनच नाही, तर तो अधिकार ठेवला त्यांनी. गव्हर्नमेंटनं सर्व काही स्वतःकडे ठेवलेलं आहे. वित्त, लेखा व लेखा परीक्षण प्रकरण 8 आलेलो होता आपण. आता शेवटी प्रकरण 8 आणि प्रकरण 9 थोडं राहिले. आता कलम 130 पासून सुरू होतं. वित्त म्हणजे अकाउंट वगैरे, लेखा परीक्षण हे प्रकरण 30 मध्ये आहे, लक्षात ठेवा. सॉरी, कलम 30 मध्ये, 130 मध्ये. हे खूप महत्त्वाचं आहे, पाठ करा. कलम 131 मध्ये काय आहे, अर्थसंकल्प आहे. प्रत्येक प्रादेशिक मंडळ किंवा विशेष नियोजन प्राधिकरण यांचा अर्थसंकल्प 131 अंतर्गत मांडला जातो, हे लक्षात ठेवा. 132 मध्ये काय आहे, तर प्रादेशिक मंडळांचे लेखे व लेखा परीक्षण परीक्षा, हे सर्व 132 मध्ये आहे. या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. विशेष नियोजन प्राधिकरण व विकास प्राधिकरण यांचे लेखे व लेखा परीक्षण 132A मध्ये. अहवाल सादर करणे हे कशामध्ये आहे, 133 मध्ये. वर्षातील आपला कार्याचा अहवाल तयार करतील आणि तो अहवाल नियमाद्वारे विहित करण्यात येईल अशा दिनांकास व त्यापूर्वी कोणाला सादर करतील, राज्य शासनास. हे खूप महत्त्वाचं आहे, राज्य शासनास सादर करतील. मग राज्य शासन अशा प्रतीचे एक विधानमंडळापुढे मांडण्याची व्यवस्था करतील. निवृत्तीवेतन आणि भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांना तो 134 अंतर्गत दिला जातो. आता प्रकरण 9 शेवटचं आहे, पूरकांन ज्याला संकीर्ण म्हटलं जातं. कलम 135 प्रवेश करण्याचा अधिकार. कुठे प्रवेश करायचा आहे, तर या लवादामध्ये, त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला, फॉर एक्झाम्पल एखादी जमीन वगैरे आहे, त्याची मोजणी वगैरे करायची, तर त्याच्यामध्ये एंट्री करण्याचा अधिकार. म्हणजे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला, जो लवादाचा असू दे, राज्य शासनाचा असू दे, प्रादेशिक मंडळाचा असू दे किंवा या प्राधिकरणाचा असू दे, त्यांना कोणत्याही ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे, कुठेही प्रवेश करण्याचा. ती कोणती जमीन असू दे, इमारत असू दे, जर मोजणी करायची, सर्वेक्षण करायची म्हटलं, ते डायरेक्ट जाऊ शकतात, त्यांना कोणीही अडवणार नाही, त्यांचा तो अधिकार आहे. तो कलम शेवटच्या याच्यामध्ये कलम 35 मध्ये दिलेला आहे, लक्षात ठेवा. नोटीस बजावणे आणि या सर्व गोष्टी 136 मध्ये दिलेल्या आहेत. जाहीर नोटीसी कशा प्रस्तावित कराव्या याची डिटेल माहिती कशात आहे, 137 मध्ये आहे. नोटीसी इत्यादींद्वारे वाजवी कालावधी निश्चित करणे 138. आदेश व दस्तावेज यांच्या आधीप्रमाणे, यावरती नाही.
कंपन्यांनी केलेले अपराध कशात येतात? 140 मध्ये. कंत्राटदाराला अडथळा केल्याबद्दल किंवा चिन्हे काढून टाकल्यास त्याला शास्ती 141. शास्ती म्हणजे त्याला दंड वगैरे. खटला घडवण्यासाठी मंजुरी. अपराध समोपचारीने निकालात काढणे हा यावरती पडू शकतो. अपराध समोपचारी पद्धतीने निकालात काढणे 143. आता न्यायालयाचे अधिकार कशात येतात? 144 मध्ये येतात. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाच्या दर्जापेक्षा खालच्या दर्जाच्या न्यायालयास या अधिनियमानुसार शिक्षापात्र अशा अपराधाबाबत न्याय चौकशी करता येणार नाही. म्हणजे काय पाहिजे त्यांना? प्रथम वर्गाच्या वरचा पाहिजे तो आणि त्यापेक्षा वरतं. प्रथम वर्ग म्हणजे काय? JMFC. JMFC ज्युनियर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. माझे काका जज आहेत म्हणून मला त्यातलं डिटेल माहिती आहे. तर JMFC असतात त्यांचे किंवा त्याच्या वरचे. JMFC म्हणजे तालुका लेवलचे कोर्ट असतात. MPSC मार्फत ही परीक्षा आत्ताच ॲड आलेली आहे काल परवाच. तर JMFCची पदे ही MPSC मार्फत भरली जातात. एवढेच JMFCचेच पदं हे फक्त MPSC मार्फत भरले जातात. बाकी सर्व पदे स्वतः हायकोर्ट भरतं. तिथून वरचे ज्युनियर डिव्हिजनचेच फक्त डायरेक्ट परीक्षेने भरले जातात. तिथून पुढचे सर्व काही तुमच्या अनुभवावरती प्रमोशनल पोस्ट आहेत आणि हायकोर्टातल्या डायरेक्ट इंटरव्ह्यूद्वारे घेतले जातात. स्वतःच हायकोर्ट इंटरव्ह्यू घेतं. तुमच्या केसेस वगैरे रिझल्ट कसे आहेत त्यावरती तुम्हाला डायरेक्ट अपॉइंट केलं जातं 10-10, 15-15 वर्षानंतर. वाढीव शास्ती लादण्याचे दंडाधिकाऱ्यांचे अधिकार 145. सदस्य आणि अधिकारी लोकसेवक असणे 146. यावरती पण नाही. सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण हे लक्षात ठेवा. अशा गोष्टी पडू शकतात. एकशे 147 मध्ये अंतिम योजनेशी किंवा परियोजनेशी संबंधित दस्तावेज यावरती पण नाही. 149 अंतिम आदेश नाही. कृतीचे किंवा कार्यवाहीचे विधिकरण त्यावरती पण नाही. अधिकार सोपवणे पडू शकतो 151 अंतर्गत. यावरती पण नाही. विकास योजनेसाठी किंवा नगर रचना परियोजना तयार करण्यासाठी किंवा पार पाडण्यासाठी कर्जावर रक्कम काढण्याचे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार यावरती पण नाही. राज्य शासनाचे नियंत्रण यावरती पडू शकतो. विवरणे आणि माहिती. कायद्याचा प्रभाव. करार करण्याचा अधिकार. नियम करण्याचा अधिकार 158 अंतर्गत राज्य शासनाला आहे. विनिमय करण्याचा अधिकार. नवीन नगर विकास प्राधिकरण आणि विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या संबंधातील विशेष तरतुदी या कशामध्ये 159 ए मध्ये आणि 160 मध्ये प्रादेशिक नियोजन मंडळ, विकास नियोजन प्राधिकरण, नवीन विकास प्राधिकरण यांचे विसर्जन 160 मध्ये आहे.
यावरती पण नाही प्रश्न. हां, आता अनुसूचीवरती प्रश्न पडू शकतो, कारण 2च अनुसूची आहेत. कलम 59 ए पहा, नवीन नगर विकास प्राधिकरण, विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या संबंधित तरतुदी. पहिल्या अनुसूची कशाशी संबंधित आहेत, तर नवीन नगर विकास प्राधिकरण आणि विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या संबंधी विशेष तरतुदी असं स्पष्ट करायचं. परिच्छेद 7चा प्रारंभ. परिच्छेद 7 तरतुदी 1 एप्रिल 1972 रोजी अंमलात आलेल्या असे मानले जाते. प्रस्तुत प्राधिकरणाचा अर्थ कलम 40 मध्ये दिलेली व्याख्या. कलम पहिल्या अनुसूचीमध्ये एवढंच म्हणायचं, कलम 59 अ त्याशी रिलेटेड आहे. नवीन नगर विकास प्राधिकरण पहिल्या अनुसूचीशी रिलेटेड आहे. अनुसूचीची संदर्भित एवढंच लक्षात ठेवा. ही दुसरी अनुसूची, कलम 124B अंतर्गत भाग 1 एवढं लक्षात ठेवा. जास्त डिटेल जाऊ नका. बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे आपण पूर्ण शेवटपर्यंत. आता यामध्ये 1.5 तासाचा हा व्हिडिओ झालेला आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. कलम आणि त्यांचे फक्त हेडलाईन्स पाठ करा. पहिल्या 7 ते 8 पेजेसवरतीच दिलेले आहेत. पटपट स्पीडमध्ये होऊ शकतं. मी हायलाईट केलेली PDF पण तुम्हाला शेअर करतो. माझ्या टेलिग्राम ID वरती तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मेसेज करा, अगोदर नका करू. @विजय सिंग टेलिग्राम ID. आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. MPSC करंट इन्फो यावरती. तशी मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक क्लिक करू शकता. आणि आता MPSC मार्फत सिव्हिलच्या पण जागा भरल्या जाणार आहात. तर त्या कंडिशनमध्ये कदाचित जर ग्रुप C मध्ये किंवा ग्रुप B मध्ये जर संवर्ग ॲड झाले सिव्हिलचे, टेक्निकलचे, आणि जर प्रिलिम्सची गरज पडली, तर मी त्या संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ शेअर करेल पूर्ण डिटेलमध्ये. तर त्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला तर मग थँक्यू व्हेरी मच.